विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री चॅप्टर नंबर 1 त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 दॅट इज से एक्झाम्पल रॅन्डमली. मागच्या तासिकेमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्यामध्ये इंट्रोडक्शन बघितली, पॉइंट, लाईन अँड प्लेन, also that is coordinate point and distance as well as betweenness. आणि त्यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 1.1. See here only. Find the distance with the help of number line. Find the distance with the help of number line. संख्या रेषेच्या आधारावरती आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे, अंतर शोधायचं आहे. तुम्हाला सांगितलेलं आहे की हाऊ टू डिस्टन्स कॅल्क्युलेट. The smaller distance or smaller number is subtracted from the larger number, then we get a distance of 2 points. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला येणारं उत्तर म्हणजे काय असते, अंतर असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे नंबर 1 संख्या रेषा दिलेली आहे 1 2 3 4 5 6. इकडे दिला आहे -1 -2 -3 -4 -5. नाउ example number 1, example number 1, that is distance b. Calculate distance b. Distance b is equal to, बघा distance b सांगितलं आपल्याला. b is the point, here is the coordinate 2 and e is the coordinate 5. आणि आपण म्हटलंय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे म्हणजे डिस्टन्स मिळवणे होय. आणि म्हणून distance b is equal to that is 5 minus 2 is equal to 3. So therefore distance b is equal to 5 minus 2 is equal to 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे त्याला म्हणतात अंतर. Smaller number is subtracting from a larger number, we get the distance between 2 points. So therefore example number 1, example number 2, distance ja is equal to, that is j is the coordinate -2 and a is the coordinate 1. Here -2 and here is 1. So therefore larger number is 1. So therefore 1 minus 2 is equal to 1 minus plus 2 is equal to 3. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे 1 plus 2 is equal to 3. Example C, बरोबर. Distance QC is equal to, that is the coordinate of Q is equal to -5 and coordinate of C is equal to 3. Here that is 3 is greater than -5 and hence 3 minus -5 is equal to 3. Minus plus 5 is equal to 8. अशा प्रकारचे आपल्याला अंतर कॅल्क्युलेट करता येतात. बरोबर आहे, समजलं. तर या ठिकाणी हे झालं डिस्टन्स QC, डिस्टन्स J, डिस्टन्स B. अशा प्रकारचे अंतर आपल्याला कॅल्क्युलेट करता येतात. देन क्वेश्चन नंबर 2, if the coordinate of E is x and B is y, find the distance AB. इथं आपल्याला x y ची किंमत दिली आहे, डिस्टन्स AB काढायचा आहे. So therefore that is here question number 1, x is equal to 1, y is equal to 7. x is equal to 1, y is equal to 7. Here A is the coordinate x, A चा coordinate x आहे आणि B is coordinate y, B चा coordinate किती आहे, y आहे. So therefore distance AB is equal to आपण बघितलं आज पुन्हा वरील प्रमाणेच की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. So therefore that is y minus x is equal to, that is 7 minus 1 is equal to 6. किती, 6. Then second example x is equal to 6, y is equal to -2. Then distance AB is equal to, that is x is greater than -2. So therefore x minus y is equal to 6 minus -2 is equal to 6 plus 2 is equal to 8. अशा प्रकारचे आपल्याला अशी उदाहरणं सॉल्व्ह करता येतात. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3, from the information given below, if the points are not collinear, that is or state so. खाली दिलेल्या सूचनेनुसार ते बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही आपल्याला मेन्शन करायचं आहे. स्टेट सो असेल तर यस, नसेल तर नाही.
So therefore distance PR is equal to, that is distance PR is equal to 7. Distance PQ is equal to 10, and distance QR is equal to 3. Now here अजून पुन्हा आपण काल बिटवीन ची व्याख्या देत असताना एक आपण त्या ठिकाणी बोललेलो होतो. काय म्हटलेलं होतं की दोन लहान अंतराची बेरीज म्हणजे मोठे अंतर. मोठं अंतर हे दोन लहान अंतराची बेरीज असते. सरळ सरळ लक्षात ठेवायचं, देयर इज नो डेफिनेशन, परंतु लक्षात ठेवायचं आहे की द सम ऑफ टू स्मॉलर डिस्टन्स विल गेट दॅट इज द लार्जर डिस्टन्स. मग इथं बघायचं PR इज इक्वल टू 7 आहे, इथं QR इज इक्वल टू 3 आहे. दोन लहान अंतर आहे, मोठं अंतर किती आहे 10 आहे. मग याची बेरीज करून बघायची. डिस्टन्स PR इज इक्वल टू 7 बाय मीन्स ऑफ डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR is equal to distance PR plus distance QR is equal to 7 plus 3 is equal to how many? 10. याला एक नाव द्यायचं, त्याला नाव द्यायचं एक. बरोबर आहे. डिस्टन्स PR plus distance QR is equal to 7 plus 3 is equal to 10. That is statement number 1. Again here given distance that is PQ is equal to 10. याला नाव द्यायचं 2, परंतु दॅट इज गिव्हन, दिला आहे. आता ऑब्झर्व करा, 1 आणि 2 चा जर विचार केला काय दिसते आपल्याला, दॅट इज RHS आल्सो इक्वल. ऑब्वियसली LHS आर आल्सो इक्वल. सो देयरफॉर फ्रॉम 1 and 2 that is distance PQ is equal to distance PR plus distance QR. So therefore distance PQ is equal to distance PR plus distance QR, and hence that is points PRQ are collinear. दोन्ही बाजू जर समान येत असेल तर त्याला म्हणायचं एक रेषीय आहे. जर दोन्ही बाजू समान येत नसेल त्याला काय म्हणायचं, नॉट कॉलिनियर, नॉन कॉलिनियर, एक रेषीय नाहीत. So therefore points PRQ are collinear, that is betweenness here, betweenness PRQ, that is the betweenness here PRQ. Clear? लक्षात. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे डिस्टन्स RS is equal to 8. Distance ST is equal to 6. Distance RT is equal to 4. अजून पुन्हा इथे बघायचं, दोन लहान अंतराची बेरीज म्हणजे मोठं अंतर. दोन लहान अंतर आहे 6 and 4, याची बेरीज करून बघा. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT इज इक्वल टू 6 plus 4 is equal to 10. याला एक म्हणा. त्याच्यानंतर डिस्टन्स RS is equal to 8, याला 2 म्हणा. पहिल्याच्या मध्ये जर बघितलं आपण स्टेटमेंट 1, that is the here 10 value, here is 8 value. The both value are not equal. LHS is not equal to RHS. So therefore from 1 and 2 काय म्हणू शकतो मग आपण, डिस्टन्स RS is not equal to distance ST plus distance RT, and hence points that is point RST are not collinear, असं उत्तर द्यायचं. कॉलिनियर नाही आहे म्हणजे ते दरम्यान ते लिहिणं गरजेचं नाही आहे, त्याची दरम्यान आपल्याला लिहिता येणार नाही. सो therefore that is the points RST are not collinear because of distance RS is not equal to distance ST plus distance RT. अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. टू बी कंटिन्यू. एक्झाम्पल नंबर 4. See here. On a number line, points ABC are collinear such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8, and find distance AB. इथे आपल्याला अंतर दिलेले आहे बघा. डिस्टन्स AB, डिस्टन्स that is AC, distance AC is equal to 10, distance CB is equal to 8,
फाइंड दॅट इज डिस्टन्स AB. आपल्याला डिस्टन्स AB काढायचा आहे आणि पॉइंट्स ABC आर कॉलिनियर. पॉइंट ABC आर कॉलिनियर म्हणजेच एक रेषी दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी ते अंतर दिले आहे तिथं आपल्याला अशी शक्यता सांगितली नाही कुठल्या बाजूला किती अंतर हे सांगितलेलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी देयर आर टू पॉसिबिलिटीज. देयर आर इन दिस एक्झाम्पल देयर आर टू पॉसिबिलिटीज दॅट इज distance AC is equal to 10, distance CB is equal to 8, find distance AB. Now first possibilities, that is शक्यता A, that is case first. Case first. Possibility 1 or case first, that is take here, that is betweenness ACB. पहिली सुरुवातीला betweenness आपण ACB घेऊ. याचा अर्थ असा point C is lies in between which point A and B. Clear? So therefore that is distance AB is equal to distance AC plus distance CB. Now is equal to distance AB, calculate distance AC is equal to, that is 10 plus distance CB is equal to 18. हे झालं पहिला आन्सर. डिस्टन्स AB is equal to 18. Second possibilities, that is case second, that is case first. Again here case second, that is case second. काय होईल? That is betweenness. Here suppose betweenness ABC. Take betweenness suppose here ABC, betweenness ABC, and hence that is point B is lies in points A and C. बरोबर आहे, A and C. So therefore that is distance AC is equal to, that is distance AB plus distance BC, and hence distance AC is equal to 10 is equal to AB, calculate distance AB, calculate plus distance CB is equal to 8. So therefore that is distance AB is equal to 10 minus 8 is equal to 2. These are here, that is distance AB is equal to that is value 18 or 2. या ठिकाणी अशा दोन पॉसिबिलिटीज आहेत. AB च्या दोन किमती या ठिकाणी मिळू शकतात. AB is equal to distance AB is equal to 18 or distance AB is equal to 2. Because of there are two possibilities. त्या ठिकाणी दोन शक्यता आहेत, दोन केसेस आहेत आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला ते उत्तर काढता येतं. त्याच्यानंतर एक्झाम्पल नंबर 5, पॉइंट XY here are collinear such that distance XY is equal to 70, distance YZ is equal to 80, find distance HZ. इथे सुद्धा आपल्याला दोन पॉसिबिलिटीज न उदाहरण सोडवता येते. नाउ हियर गिवन distance that is XY, distance XY is equal to 70, distance YZ is equal to 8, find XZ. यामध्ये पहिली शक्यता बघू आपण, that is betweenness XZY by means of point Z is lies in between that is X and Y, बरोबर आहे. So therefore distance XY is equal to distance XZ plus distance ZY. Distance XY is equal to given 17 is equal to distance XZ calculate करायला आपल्याला, distance XZ calculate plus distance YZ is equal to 8, and hence distance XZ is equal to 17 minus 8 is equal to 9. आणि म्हणून distance XZ is equal to 9. हे झाली पहिली केस, that is case number 1. Here that is case first. Again case second, that is here case second, that is XYZ betweenness XYZ,
that is point y lies in between, that is x and z. So therefore distance xz is equal to distance, that is xy, plus distance yz is equal to xz. Calculate distance xz is equal to xy 70 plus 8 plus 8 is equal to 25. So therefore distance xz is equal to 25 by means of distance xz has two values, that is first value is 9 or 25 आणि म्हणून डिस्टन्स एक्झॅक्टच्या किती किमती मिळतील, त्या ठिकाणी दोन किमती मिळतील, 9 and 25. देयर आर टू पॉसिबिलिटीज टू कॅल्क्युलेट डिस्टन्स एक्झॅक्ट. अशा प्रकारचे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतं. क्वेश्चन नंबर 6, प्रॉब्लेम नंबर 6, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट आन्सर. स्केच प्रॉपर फिगर, दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून, दिलेल्या माहितीवरून आपल्याला स्केच करायचे प्रॉपर फिगर, that is betweenness. So therefore here is given, that is betweenness दिली आहे A B C, माहिती दिलेली आहे. इथे ABC betweenness दिली आहे. या betweenness वरून आपल्याला प्रॉपर फिगर स्केच करायची आहे. मग प्रॉपर फिगर काय होईल, अशा प्रकारची इथे काढायची लाईन काढायची, that is here A, that is B and C is the proper figure given betweenness ABC, that is the proper figure ABC, like that. Clear? Now find distance or length. Here is given length, distance simply, that is AC, BC, AB, that is meaning is same. So therefore that is length AC is equal to length of AB plus length AC is equal to length AC is equal to length AB plus length, that is BC. Put proper values. L11 is equal to AB, calculate length of AB calculate plus BC 6.5. Now that is length AB is equal to 11 minus 6.5. So therefore length of AB is equal to 17 11 मधून 6.5 गेले, किती राहिले 11 में 6.5, that is 4.5. क्लियर? 4.5 11 5 and 5 10 6 4 10 11. ठीक है. Length AB is equal to 4.5 is the required answer. So therefore that is sketch proper figure. पहिला प्रश्न आहे, आपण प्रॉपर फिगर प्रमाणित आकृती काढायची. त्याच्यानंतर ABC बिटवीन दिलेली आहे, त्यानुसार प्रमाणित आकृती काढायची. आकृती काढल्यानंतर जे मेजरमेंट दिले आहे, जे लेंथ दिली आहे ते वापरायची. आणि या ठिकाणी AB is equal to 4.5 is the required answer. Now next example number 7, which figure is formed by 3 non-collinear points? The general question. These are 3 non-collinear points. Which figure is formed? That is like a 1 2 3 असे जर काढले, that is 1 2 3. These are not collinear. These are the collinear points. That is the collinear points. हे collinear झाले. Non-collinear काय मग? That is 1 2 3. These are the non-collinear points. Suppose your point A, suppose your point B, and suppose your point C. Join together असे जर जोडले आपण तर काय होईल, असे जर जोडले काय तयार होते, that is the triangle. So therefore which figure is formed by 3 non-collinear points? That is 3 non-collinear points formed. Figure form is triangle. Triangle is formed. The answer is triangle. Triangle is formed. Triangle is formed by such three non-collinear points.
non-collinear points, and hence there is required answer. तर प्रॅक्टिस सेट 1.1 here is completed. उरलेली उदाहरणं, काही उदाहरणं तात्पुरते कमी केलेले आहेत, काही उदाहरणं सोडवलेले आहेत, एक दोन उदाहरणं आपण घरी सॉल्व्ह करावेत. थँक्यू, धन्यवाद.